हॅलो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निसर्ग व्यवस्था नॅचरल ऑर्डर म्हणजे काय हे समजून घेऊया. तर निसर्ग व्यापारवाद आणि निसर्गवाद ह्या विचारांशी संबंधितच ॲक्च्युली नैसर्गिक व्यवस्था ही निसर्गवादाशी संबंधित आहे. निसर्गवादी विचारसरणीमध्ये सर्वात महत्त्वाची व मूलभूत अशी संकल्पना सरकारच्या व्यापाराच्या काळातील व्यक्तीवरील व समाजावरील जी अनेक बंधने घातलेली आहेत, व्यापारवादाच्या माध्यमातून जी बंधने घातलेली आहेत त्यामुळे समाजामध्ये दुःखे वाढलेली आहेत आणि त्यामुळे मनुष्य हा स्वतंत्र प्रिय प्राणी असल्यामुळे त्याला अशी सरकारची असलेली जी बंधने असतात ती त्याला नकोशी वाटतात आणि त्याला समाजातील लोकांवरील विविध प्रकारची बंधने काढून टाकली तर समाज व समाजातील लोकांचे दुःख कमी होऊ शकते आणि समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होईल असे निसर्गवाद्यांना वाटत असते. म्हणजेच जे नैसर्गिक जे नियम आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता जर समाज त्या पद्धतीने वर्तवणूक करत असेल तर समाजामधील लोकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही किंवा समाजाचा विकास होत राहील. कारण की मनुष्य हा एक स्वतंत्र प्रिय प्राणी आहे, त्यामुळे त्याच्या स्वातंत्र्यावरती कोणत्या प्रकारची बंधने आणू नये. आणि निसर्ग आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि मालमत्तेचे स्वातंत्र्य हे पूर्णपणे द्यायला पाहिजे. आज या पद्धतीचं निसर्गवादाने या तत्वांचा त्याने पुरस्कार केलेला आहे. आता नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय, पहिलं आपण ते समजून घेऊया. नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय याचं स्पष्ट विवेचन निसर्गवादी विचारवंतही करू शकलेले नाही. त्यांच्या व्याख्यासुद्धा ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला गोंधळ असलेला दिसून येते. निसर्गवादाने नैसर्गिक व्यवस्थेचे विविध अर्थ सांगून व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ठोसपणे व्याख्या दिलेली नाही. तर त्यांची पहिली व्याख्या जर आपण बघितली, नैसर्गिक व्यवस्था म्हणजे नैसर्गिक अवस्था होय. व्यवस्था म्हणजे अवस्था होय. अशी व्यवस्था म्हणजे सुसंघटित संस्कृत मानवी समाज स्थापन होण्यापूर्वीची अवस्था. बघा, सुसंघटित मानवी समाज स्थापन होण्यापूर्वीची अवस्था. परंतु निसर्गवाद्यांना हा अर्थसुद्धा मान्य नाही, कारण की अशा अवस्थेत मनुष्य हा रानटी अवस्थेत होता. परंतु निसर्गवादी हे लोक जे होते त्यांचं राहणीमान कसं उच्च दर्जाचं होतं, म्हणून आपण त्यांना ते सुद्धा म्हणजे एक स्पष्ट अशी व्याख्या ते इथे देऊ शकलेले नाही. त्यानंतर दुसरी व्याख्या देण्याचा अर्थ सांगण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो आपण बघूया. नैसर्गिक व्यवस्था म्हणजे ज्या नियमाने प्राणीजीवन नियंत्रित केले जाते, ज्या नियमाने प्राणीजीवन नियंत्रित केले जाते त्या नियमावर आधारित अवस्था. प्राणीजीवन नियंत्रित करण्याची जी अवस्था आहे त्या नियमावर आधारित असलेली अवस्था. परंतु हा देखील अर्थ निसर्गवादांना मान्य नाही, कारण हे नियम कायम स्वरूपाचे नाहीत. कारण की आपल्याला माहिती आहे नैसर्गिकरित्या अनेक गोष्टी ह्या बदलतच राहतात आणि बदलणे हा निसर्गाचा नियमच आहे. त्यानंतर तिसरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो बघा, नैसर्गिक व्यवस्था म्हणजे परमेश्वराने मानव जातीच्या सुखासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था. मानव जातीच्या सुखासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था, आणि ती व्यवस्था म्हणजे नैसर्गिक अवस्था किंवा व्यवस्था होय. तर या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण एक अशी ठोस व्याख्या तिथे सांगता आलेली नाही. निसर्ग व्यवस्था ही ईश्वर निर्मित असून तिची माहिती करून घेणे हे मानवाचे काय आहे, पहिले कर्तव्य आहे सांगितले त्यांनी. ती माहीत करून घेणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे, त्यानुसार आचरण करणे हे दुसरे कर्तव्य आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट कशी यूज करायची आहे ही जर माहिती असेल तर आपण त्याचा परिपूर्ण लाभ घेऊ शकतो, बरोबर ना. त्याचप्रमाणे इथे त्यांनी सांगितले नैसर्गिक व्यवस्थेचे जर ज्ञान
किंवा ती आत्मसात करायचं असेल तर ती सुरुवातीला माहीत करून घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आचरण केले तर आपल्याला ती व्यवस्था जगता येऊ शकते. आता नैसर्गिक वाद्यांच्या मते नैसर्गिक व्यवस्था ही परमेश्वराने निर्माण केलेली असून मानवजातीला दिलेले एक देणगी आहे. ती व्यवस्था सर्वव्यापी, सुंदर आणि अविनाशी आहे. ती कधीही न बदलणारी आहे. तसेच ही व्यवस्था चिरकाल टिकणारी आहे. त्याचप्रमाणे ही व्यवस्था स्वतंत्र, सार्वभौमत्व, शिस्त, मालमत्ता, सुव्यवस्था आणि व्यवस्थापित या तत्वांवर आधारलेली आहे. आणि ही निसर्गनिर्मित व्यवस्था व निसर्गाचे नियम यात असल्यामुळे यात कधी चूक होत नाही. त्यामुळे मानवी जीवनाचे ही साध्य होत असते. ही निसर्गनिर्मित असल्यामुळे ती बिनचूक असते अशी त्यांनी मांडलेली आहे. परंतु याउलट सरकारने निर्माण केलेली जी व्यवस्था असते ही मनुष्यनिर्मित असल्यामुळे ती बिनचूक होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने निर्माण केलेले कायदे मनुष्याला ठरवून दिलेल्या मनुष्याच्या हितासाठी ते हितकारक असू शकत नाही. त्याचप्रमाणे सरकारने निर्माण केलेले कायदे मनुष्याला वारंवार बदलावे लागत असतात आणि त्यामुळे निसर्गाने निर्माण केलेले कायदे हे कधीही बदलता येत नाही, कारण की बदलायची आवश्यकता नाही, काहीतरी बिनचूक असतात, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आणि सर्वात उपयुक्त असतात. आता निसर्गवाद्यांच्या मते सरकारने केलेले कायदे निसर्ग नियमाला धरून केले पाहिजेत. म्हणून काय सांगतात की सरकारने जे कायदे करायचे आहेत ते पूर्णतः निसर्ग नियमाला धरून केले पाहिजे. निसर्गाचेच नियम हे मूलभूत स्वरूपाचे नियम असतात आणि त्यामुळे त्यांचे कायदे जे आहेत सरकारचे ते त्याला धरून असले किंवा त्याची प्रतिकृती निसर्ग नियमाची प्रतिकृती असली पाहिजे. ती निसर्ग नियमांना आदर्श मानून त्यांनी कायद्याची रचना केली पाहिजे. सरकारने केलेली कायदे हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध असून चालणार नाही, कारण की निसर्गवाद्यांच्या मते समाजातील सर्व व्यवहार हे निसर्ग नियमानुसारच केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे आर्थिक जीवन निसर्ग नियमानुसार नियंत्रित केले तर सर्वांचे हित होऊ शकते. आता निसर्ग नियमाचे ज्ञान कसे प्राप्त करायचे, जे रेड लाईनने हायलाईट केलेले आहे त्यात बघूया. तर निसर्ग नियमाचे ज्ञान करण्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आत्मनिरीक्षण तुम्ही स्वतःहून जर आत्मनिरीक्षण केलात तर या व्यवस्थेचे तुम्हाला सहजपणे ज्ञान होऊ शकते. त्यांच्या मते परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात असतो आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रकाश ठेवलेला आहे आणि त्या प्रकाशाच्या साहाय्याने कोणत्याही व्यक्तीला मार्गदर्शन होऊ शकते. त्यासाठी प्रत्येकाने खोलवर मनन, चिंतन, आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही व्यक्तीला निसर्ग नियमाची माहिती होऊ शकते. आपल्या मनामध्ये परमेश्वर असतो आणि त्याचं जर आपण व्यवस्थितरित्या आत्मनिरीक्षण केलं, मनन चिंतन खोलवर बसून केलं तर आपल्याला त्याचे निसर्ग व्यवस्थेचे ज्ञान होऊ शकते असे निसर्गवादी सांगतात. आता निसर्गवादी यामध्ये दुसरा पॉईंट सांगितलेला आहे निसर्गवाद्यांतो म्हणजे अलिप्तपणाचे किंवा निर्हस्तक्षेप. सरकारने समाज व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करू नये. आपण अगोदरच पाहिलेलं आहे की सरकारने आपली धोरणे किंवा नियम हे निसर्ग नियमाला अनुरूप होतील असेच तिथे म्हणजे त्याची प्रतिकृती म्हणून त्याचा स्वीकार करून त्याच पद्धतीने नियम लागू केले पाहिजे. म्हणजेच इथे सरकारने निर्हस्तक्षेपाचे धोरण आखले पाहिजे. मानव हा एक प्राणी आहे आणि तो त्याला स्वतंत्रता ही चांगली लागते, म्हणून त्याला भरपूर स्वातंत्र्य द्यावे सरकारने. त्यांच्यामध्ये कोणताही नियम किंवा त्यांच्या व्यवहारामध्ये कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप करू नये. तर अशा प्रकारे निसर्गवाद्याने निसर्ग म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्याचं अध्ययन कसं करायचं,
सरकारने आपलं कार्य कसं करायचं हे सांगितले. परंतु या निसर्गवाद्यांच्या ह्या लिखाणावरती किंवा त्यांच्या विचारावरती अनेक लोकांनी टीका केलेली आहे. तर त्याच्यावरती पहिली जी टीका आहे ती आहे, ही कल्पना स्वप्नवत वाटते. ॲक्च्युली म्हणजे अशा पद्धतीची कुठेही व्यवस्था अस्तित्वात असलेली दिसत नाही. फक्त आणि फक्त हे एक इमॅजिनेशन आहे, अशी टीका केली आहे. तर दुसरी टीका आहे, तर या संकल्पनेत निसर्गवाद्यांच्या वैचारिक गोंधळ निर्माण झाला. आपण व्याख्यामध्ये बघितले ना, त्याने अगोदर सांगितले की अशा पद्धतीचं असणं आवश्यक आहे, परंतु ती रानटी अवस्था असेल वगैरे अशी त्यांनी स्पष्ट अशी कोणती व्याख्या किंवा ठोस काहीही इथे सांगितलेलं नाही आहे. ढोबळ मनाने काही मांडण्याची प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे इथे त्यांचा स्वतःचाच वैचारिक गोंधळ निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तिसरं सांगितलेलं आहे ते म्हणजे या संकल्पनेत निसर्गवादावर अवास्तव श्रद्धा आहे. निसर्गच सर्व काही घडू शकते. इथे त्यांनी मानवी प्रयत्नावरती किंवा मानवाची जी बुद्धी आहे या बुद्धीवर पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. मग अशा प्रकारे याच्यावरती ह्या टीका केलेल्या आहेत. तर इथे आपण निसर्ग व्यवस्था म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती जे टीकात्मक परीक्षण होतं ते सुद्धा इथे आपण अभ्यासलेलं आहे. नेक्स्ट तर इथे आपण थांबूया. ओके, थँक्यू.